वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवन विधौ पालनीया च रौद्री। संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनय्या पराख्या। पश्यन्ती मध्यमातो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा। सा स्मदवाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशा राधितालङ्करोतु। ॐ सर्वचैतन्यरूपान्ताम् आद्यां विद्यां च धीमहि बुद्धिया न प्रचोदयात्। अम्बा माता की जय। परांबिका श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी जगदंबा श्री भगवतीच्या परमपावन चरित्राचा विचार आपल्या या संत समागम पेजच्या द्वारे करण्यासाठी मी आज उपस्थित आहे। आपल्या पुराण परंपरेमध्ये श्रीमद देवी भागवताला अनन्य साधारण अशा पद्धतीचं महत्व आहे। महर्षी वेदव्यास विरचित बारा स्कंधाचं आणि भगवतीच्या उत्पत्ती स्थिती लयाच्या संबंधाने ज्या काही क्रिया घडलेल्या आहेत त्या क्रियांचं वर्णन करणारं हे शाक्त पुराण शक्ती पुराण प्रसिद्ध आणि सर्वश्रुत आपल्याला पाहायला मिळतं। वाद असतील, विवाद असतील, मतमतांतर असतील, श्रीमद भागवत पुराण मानायचं का देवी भागवत पुराण मानायचं या संबंधात अनेकांच्या चर्चा, विद्वानांच्या सभा या संबंधामध्ये पाहायला मिळतात। मला तिथं प्रवृत्त व्हायचं नाही, तो माझा विषय सुद्धा नाही। आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला ज्या ग्रंथातील
काही वेचता येतं, काही घेता येतं, स्वीकारता येतं, आणि ज्याच्याने आनंद प्राप्त होतो मनुष्यानं तो घेत जावा, त्यातील वादामध्ये पडू नये, या मताचा मी. कुठल्याही ग्रंथाची जास्त चिकित्सा ज्या वेळेला आपण करू लागतो त्यावेळेला त्याबद्दलचं प्रेम, त्याविषयीची श्रद्धा हे नष्ट होतं, आणि चिकित्सेपुरतेच केवळ त्या विषयासंबंधीची कुतूहलता मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जागत असते. चिकित्सा करावी, पण जी चिकित्सा श्रद्धेला घाला घालते, ज्या चिकित्सेनं मन बुद्धी प्रदूषित होतं, त्या चिकित्सेच्या संबंधामध्ये शास्त्रकार सांगतात केवळ आणि केवळ ती चिकित्सा मला किती कळतं या संबंधातली असते. देवी भागवताची चिकित्सा करत असताना ते पुराणांमध्ये मानायचं अथवा पुराणा व्यतिरिक्त मानायचं, हा एक विद्वानांचा आणि अभ्यास करणाऱ्यांचा एक वेगळा विषय. मी पूर्वी म्हटल्यासारखं आपल्याला या पुराणातील मनाला, बुद्धीला आणि जीवनासाठी उपयुक्त असे काही जर विचार प्राप्त होत असतील तर हा ग्रंथ केवळ चिकित्सेपुरता असता कामा नये, या मताचा मी. धर्मविरहित जीवन आणि सदाचार विरहित जीवन अशा दोन जीवनांनी कलियुगातील मनुष्य पाहायला मिळतो. धर्मविरहित जीवन चालू आहे, सदाचार विरहित जीवन चालू आहे. म्हणून ही सगळी पुराण काही शिकवतात, काही देतात, काही विचार प्रदान करतात. म्हणून तद अनुषंगानं श्रीमद देवी भागवताच्या संबंधामध्ये काही विचार मांडावा या हेतून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. प्रायशः श्रीमद भागवताचा जसा आणि जितका प्रसार प्रचार झाला आहे तितकासा प्रसार प्रचार श्रीमद देवी भागवताचा कुठं झालेला दिसत नाही. श्रीमद भागवतापेक्षा सुद्धा थोडस संहिता आणि कथेचा क्रम लावायला श्रीमद देवी भागवत अवघड जातं, त्यात वाद नाही. कारण देवी भागवतामध्ये मुळातच व्यास महर्षींना जे सांगावयाचं आहे, ज्या तत्वाचं निरूपण करावयाचं आहे, ते एखाद्याच विद्वानाला
एखाद्याच त्या संबंधातल्या सश्रद्ध माणसाला व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्वक मांडता येऊ शकतो. आमचे गुरुजी वेदशास्त्र संपन्न श्री विश्वासशास्त्री घोडजकर कधी कधी गमतीनं सांगतात, मी इतके वर्ष देवी भागवत सांगतो म्हणले, पण अजूनही मला देवी भागवत सांगता आलं नाही, त्याचा कर्म लावता आला. विद्यावतां भागवते परीक्षा असं ज्या वेळेला आपण म्हणतो, विद्वानांची परीक्षा ही भागवतामध्ये असते, पण देवी भागवतामध्ये विद्वानांच्या बुद्धीचा कस लागतो याचं कारण असं आहे, ज्या वेळेला कथा ऐकण्याकरता श्रोता तुमच्या समोर उपस्थित राहतो त्यावेळेला तुम्ही देवी भागवत असा ज्या वेळेला ग्रंथाचा उल्लेख करता तुमच्या पोस्टरवर किंवा तुमची जी ॲडव्हर्टाईज तुम्ही जे करता देवी भागवताची, त्यावेळेला ऐकणाऱ्या श्रोत्याला असं वाटतं की तुम्ही देवी भागवत सांगतायत की महाभारत सांगतायत की कृष्णचरित्र सांगतायत की रामायण सांगतायत. आणि हा स्वाभाविक गोंधळ जो श्रोत्यांच्या बुद्धीमध्ये ऐकणाऱ्यांच्या बुद्धीत निर्माण व्हायला कारण असं आहे की देवी भागवतामध्ये हे सगळे विषय पाहायला मिळतात. देवी भागवतात महाभारतही पाहायला मिळतं. दुसरा स्कंद पहा आपण. देवी भागवतात तुम्हाला श्री कृष्ण चरित्र सुद्धा पाहायला मिळतं. चतुर्थ स्कंद पहा आपण. देवी भागवतात रामायण सुद्धा पाहायला मिळतं. तृतीय स्कंदाचे शेवटचे काही अध्याय पहा आपण. मग देवी भागवत ज्या वेळेला तुम्ही म्हणून सांगता, ऐकणाऱ्या श्रोत्यांची मनस्थिती आणि काही वेळेला ती द्विधा स्थिती अशी होते की हे पुस्तक एक समोर ठेवतायत, पत्रिकेवर नाव एक टाकतायत आणि सांगता येते. मग हा गोंधळ होऊ नये याच्याकरता श्रीमद देवी भागवताची पार्श्वभूमी आणि श्रीमद देवी भागवताचा एक क्रम लावता आला पाहिजे आणि ते सांगता आलं पाहिजे त्या क्रमाने. या संबंधात आमचे गुरुजी आम्हाला असं सांगायचे की ग्रंथाच्या श्रीमद देवी भागवत या नावाला अनुरूप श्री भगवतीचं जे काही चरित्र निरूपलेलं आहे ते चरित्र हे कसं श्री भगवतीकडे लागतं हे सांगणाऱ्या वक्त्याला सांगता आलं पाहिजे. यातील प्रत्येक कथा ही श्री भगवतीचंच वर्णन कसं करते, इथं खऱ्या अर्थानं सांगणाऱ्याच्या बुद्धीचा कस आहे. इथं खऱ्या अर्थानं सांगणाऱ्याच्या बुद्धीचा विचार होतो, बुद्धी मोजल्या जाते. कारण दोन्हीकडेही परीक्षितीचं चरित्र येतं, पण एका श्रीमद भागवतातला परीक्षिती आस्तिक दाखवल्या जातो, श्रीमद देवी भागवतातला परीक्षिती मात्र नास्तिक दाखवल्या जातो. एका श्रीमद भागवतातला परीक्षिती ऋषींच्या शापाने स्वतःच्या कल्याणाकरता सर्व संग परित्याग करून मृत्यूला सुद्धा भीत नाही आणि गंगेच्या काठावर जाऊन अनशन व्रत करत बसतो. तर देवी भागवतातला परीक्षिती मात्र मृत्यूच्या भीतीनं गुरुजी आमचे सांगायचे आम्हाला की तो 7 मजली काचेची इमारत करतो, त्यात काचेच्या इमारतीत जाऊन बसतो. मग ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनातली द्विधा स्थिती, म्हणून त्याच्यासाठी कल्पभेदाने कथा सांगा असा सुद्धा विचार शास्त्रकारांनी केला. काही कथा पद्मकल्पातल्या म्हणा, काही कथा ह्या श्वेताश्वर कल्पातल्या म्हणा, त्या भेदाने या कथेंकडे पाहावं लागतं. मुळामध्ये भगवतीचं जे तत्व आहे, भगवतीचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप त्या प्रत्येक कथेत कसं गुंतवलेलं आहे हे सांगता आलं पाहिजे. म्हणजे ऐकणाऱ्यांचा संभ्रम दूर होतो आणि सांगणाऱ्याला सुद्धा आनंद प्राप्त होतो. म्हणून आम्ही त्या श्रीमद देवी भागवताच्या संबंधानं श्री भगवतीकडे काय काय चरित्र लावता येतात आपल्याला, आम्हाला सगळेच चरित्र श्री भगवतीकडे लावता येतात.
पण ते श्री भगवतीच्या भक्ताचे विशेष प्रदान जे काही चरित्र आलेले आहेत ते विशेष फुलवून वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे सांगणं, यात सुद्धा एक प्रकारच्या बुद्धीचा कस लागतो. चरित्र तेच असतात, चरित्र माहीत असतात, चरित्र पाठ असतात. नाही, मी अजून एक आपल्याला महत्वाची मधली गोष्ट अशी सांगतो की श्रीमद भागवतातल्या प्रश्नांची उत्तरं जर कशात असतील तर श्रीमद भागवतातल्या प्रश्नांची उत्तरं ही श्रीमद देवी भागवतात आहेत. भगवान गोपाल कृष्णांचे 6 भाऊ कंसानं मारले. आता का मारले त्या संबंधातली कथा देवी भागवतामध्ये आलेली, त्याचं उत्तर आले. द्रौपदीचं चरित्र आपण ऐकताना ती 5 पतीचं ज्यावेळेला आपण म्हणतो की तिला 5 पती होते, या संबंधामध्ये 5 का होते या संबंधातली कथा सुद्धा देवी भागवतात त्याचं उत्तर दिल्या गेले. श्रीमद भागवतातल्या प्रश्नांची उत्तर देणारा ग्रंथ म्हणजे देवी भागवते. प्रत्येक कथेचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवी भागवतकारांनी दिले. शक्तिप्रधान ग्रंथ आहे. मुळात वाचल्यानंतर अर्थ अवगाहन होण्यास सुलभ असा ग्रंथ आहे हा. श्रीमद भागवताचे तुम्ही अनेक वेळेला ज्या वेळेला पारायण करता त्यावेळेला पारायण करून सुद्धा बऱ्याच वेळेला काही अर्थ आणि त्याचे त्या श्लोकांचे शब्दार्थ लक्षात येत नाही. पण देवी भागवताच्या संबंधातला एक माझा अनुभव असा मी पाहिला की सहजगत्या तुम्ही सावकाशपणे जर या देवी भागवताच्या पारायणाकडे प्रवृत्त झालात, एक एक श्लोक वाचत गेलात तर काय अर्थ सांगायचा आहे हा कळू शकतो, केवळ संस्कृतवरून सुद्धा. असं हे शक्तिप्रदान भगवतीचं चरित्र सांगणार वेदव्यास विरचित श्रीमद देवी भागवत महापुराण, त्या संबंधातलं काही चिंतन करण्यासाठी मी या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित आहे. त्यात श्रीमद देवी भागवताच्या महात्म्यात भगवतीला पहिल्यांदा नमस्कार केलाय. आपण सुद्धा त्या भगवतीला नमस्कार करूत आणि त्या श्लोकाचा धावत्या वेगात अर्थ पाहून कथेकडे प्रवृत्त होऊ. सृष्टो या सर्गरूपा जगदवन विधौ पालनीया च रौद्री संहारे चापि अस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमातो तदनु भगवरी वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधि हरिगिरिशाराधितालङ्करोतु सा स्मद्वाचं प्रसन्ना विधि गिरिहरिशाराधितालङ्करोतु. या दिसणाऱ्या जगताच्या संबंधामध्ये जी भगवती उत्पत्तीचं कार्य करते, जी उत्पत्ती स्वरूप आहे, या निर्माण केलेल्या जगताचं पालन करण्याकरता, रक्षण करण्याकरता जी पालन शक्ती स्वरूप आहे, आणि जी भगवती निर्माण केलेल्या जगताच्या नाशाकरता रौद्र रूपा, रुद्र शक्ती धारण करते. हे संपूर्ण जगत तिच्यासाठी एक क्रीडा प्रपंच आहे, एक विश्व म्हणजे खेळण्याची तिची जी जागा आहे, जी भगवती वा परावाणी, पश्यंती वाणी आणि मध्यमा वाणी तथा वैखरी वाणी, या वाणीद्वारे जी भगवती अभिव्यक्त होते आणि ज्या भगवतीनं ब्रह्मदेव, भगवान महाविष्णू आणि भगवान शिवशंकर या तिघांच्याकडूनही जी भगवती स्तविली जाते, ज्या भगवतीचं स्तवन केल्या जातं,
ब्रह्मदेवाकडून, भगवान विष्णूंकडून, महादेवांकडून अशा त्या भगवतीला, अशी ती प्रसन्न चित्तवाली भगवती, आम्ही तिला प्रार्थना करतो की त्या भगवतीनं आमच्या वाणीला अलंकृत करावं, आमच्या वाणीला परिशुद्ध करावं. अशा पद्धतीची प्रार्थना श्रीमद्देवी भागवताच्या महात्म्याच्या मंगलचरणामध्ये ऋषींच्या द्वारे केल्या गेलेली आहे. गोड प्रार्थना आहे. सास्मदवाचं प्रसन्ना विधि हरिगिरीशाराधितालंकरोतु. आमची वाणी ही भगवतीनं अलंकृत करावी. आमच्या वाणीला अलंकृत करण्याचं काम हे भगवतीनं करावं. वाणी अलंकृत करणं या शब्दाचा अर्थ काय? देवी भागवत सांगण्याकरता वाणी अलंकृत नसेल तर देवी भागवत सांगता येत नाही. संस्कृत मराठी भाषेमध्ये ज्या वेळेला आपण एखादं काव्य वाचतो ते जर अलंकारात नसेल तर ते वाचण्यात काही आनंद मिळत नाही. मग तसे वेगवेगळे अलंकार सांगितलेत. आपल्याला माहित असलेला उपमा अलंकार आहे फक्त एक माहित, जो कालिदासाला फार आवडतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उपमा अलंकार खूप ठिकाणी वापरलेला आहे. त्या भगवतीनं आमची वाणी अलंकृत करावी ही प्रार्थना ऋषींनी केली. मग ती भगवती सृष्टी, स्थिती, पालन, रक्षण, संहार करते. ज्या भगवतीचं ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव सुद्धा स्तवन करतात. परा पश्यंती मध्यमा वैखरी वाणीच्या द्वारे जी भगवती आराधल्या जाते, स्तविल्या जाते, त्या भगवतीनं आमच्या वाणीला अलंकृत करावं. पुढे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. प्रसिद्ध श्लोक हा. परमपूजनीय वेदशास्त्र संपन्न श्री गणेश्वर शास्त्री गुरुजी द्रविड यांनी एकदा एका प्रवचनात असं सांगितलं होतं, मी ते ऐकलंय, की कोणत्याही पुराणावर प्रवचन करायला ज्या वेळेला वक्ता प्रवृत्त होतो त्यावेळेला एखाद्या वेळेला एखादं मंगलाचरण विसरलं तर चालतं, पण पुराणांवर ज्या वेळेला प्रवचन करायला एखादा वक्ता प्रवृत्त होतो त्यावेळेला आवर्जून हे मंगलाचरण केलंच पाहिजे, असं त्यांनी एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं. पुराण वाचायला जरी तुम्ही घरामध्ये बसलात तरी हा श्लोक म्हटल्या गेला पाहिजे, याशिवाय मंगलाचरण होत नाही. आणि त्यांनी असंही सांगितलं होतं, हा श्लोक म्हटल्याशिवाय ग्रंथाची परिसमाप्ती निर्विघ्नपणे सुद्धा होत नाही प्रवचनाची. म्हणून नारायणं नमस्कृत्य, भगवान नारायणांना नमस्कार करून, भगवान नरांना नमस्कार करून, भगवती आई सरस्वतीला नमस्कार करून, भगवान व्यासदेवांना नमस्कार करून, आता आम्ही जय नावाचा जो ग्रंथ आहे, म्हणजेच जय शब्दाचा अर्थ हे पुराण जे आहे हे आता आम्ही सांगायला सुरुवात करतो. ऋषय ऊचुः सूतजीव समाबौहि यस्त्वं श्रावयसि हना कथा मनोहरा पुण्या व्यास शिष्य महामते. नैमिष नावाच्या भूमीमध्ये, अरण्यामध्ये शौनकादिक ऋषींच्या द्वारे सूतांना सन्मान देऊन काही प्रश्नांची त्या ठिकाणी काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्यावेळेला सूतांना काही विशेषण ऋषींनी दिले. त्यातलं मला आवडणारे एक दोन विशेषण सांगतो. महामते, मती शब्दाचा अर्थ बुद्धी. आपण महामतिमान आहात. हे महामते सूत हे शौनकादिक ऋषींनी दिलेलं सूतांना विशेषण.
जे ऋग्वेदामध्ये प्रसिद्ध अशा पद्धतीचे ऋषी मानल्या गेलेले आहेत, शौनक, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, कुलपती म्हणून श्रीमद भागवतामध्ये ज्यांची महती गायलेली आहे, असे शौनक आदर मात्र सुतांना केवढा मोठा देत आहेत, महामते म्हणतायत. बुद्धिमान मनुष्याची परीक्षा करू शकतो. बुद्धिमान मनुष्याकडून खऱ्या अर्थानं बुद्धिमान मनुष्याचीच परीक्षा होत असते. सध्याच्या काळामध्ये बुद्धिमत्ता मोजण्याची फुलपट्टी ही बदललेली आहे. आता मला त्या विषयात जास्त प्रवृत्त व्हायचं नाही. व्यास शिष्य महामते, हे सूत महर्षी, आपण महाबुद्धिमान आहात. नाही, दीर्घ काळ तुम्ही जगावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद देतो. आम्हाला एक काम करा तुम्ही. कथा मनोहरा पुण्या, तुम्ही आम्हाला मनोहर, मनाचं हरण करणाऱ्या, पुण्य वाढवणाऱ्या, त्याच्याने पुण्य अभिवृद्ध होईल अशा कथा सांगा. एका शब्दाकडे जर आपण लक्ष दिलं, शौनकादिक ऋषींना वेळ घालवायचा म्हणून अशा कथा सांगा असं नाही. काय करावं, वेळ जात नाहीये म्हणून काहीतरी आता सांगा बाबा, इकडचं तिकडचं सांगा, असं नाहीये. कथा मनोहरा पुण्या, पुण्य अभिवृद्ध करणाऱ्या, मनाचं हरण करणाऱ्या अशा कथा सांगा. पुण्य वाढलं पाहिजे कथा ऐकून. मन प्रसन्न झालं पाहिजे. मनाचं हरण त्या कथेनं केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या सांगण्यातून आमचं मन हे इतरत्र कुठेच फिरता कामा नये, ते इथंच बसून राहावं आणि त्या मनानं कायम त्या कथेतला आस्वाद घ्यावा, त्या रसामध्ये डुबून जावं, ही आमची इच्छा आहे. हे आम्हाला वाटतं. आतापर्यंत आम्ही तुमच्याकडून सगळ्या कथा ऐकल्यात असं शौनकादिक म्हणतायत. विष्णूंचं चरित्र ऐकलं, भगवान महादेवांचं चरित्र ऐकलं, भस्माचं महात्म्य ऐकलं, इतिहास ऐकला, सगळं तुमच्या मुखातून आम्ही हे ऐकलं. पण आता आम्हाला अशी इच्छा आहे, अधुना श्रोतमिच्छामः पावनात् पावनं परं भुक्तिमुक्तिप्रदं नृणाम् अनायासेन सर्वशः, अनायासेन सर्वशः. आता मात्र आम्हाला हे ऐकण्याची इच्छा आहे. काय? जे चरित्र पावनात् पावनं परम, हो, जे पावन करणार, पावनतेला सुद्धा पावन करणार असं चरित्र ऐकायचं. असं चरित्र सांगा. भुक्ती मुक्ती प्रदम नृणाम अनायासेन सर्वशः. तुम्ही आम्हाला असं चरित्र सांगा की जे चरित्र श्रवण केल्यानंतर भोगाची सुद्धा प्राप्ती होईल आणि जे चरित्र श्रवण केल्यानंतर मोक्षाची सुद्धा प्राप्ती होईल. पण ते चरित्र ऐकण्याकरता किंवा भोग आणि मोक्ष प्राप्त करण्याकरता कोणते प्रयत्न करावे लागू नयेत असं चरित्र सांगा. कोणतेही प्रयत्न न करता भोग मोक्ष मिळावा असं चरित्र सांगा. गंमत येईल. व्यवहारातल्या भोगाकरता सुद्धा मनुष्याला प्रयत्न करावे लागतात. फुकट जरी मिळणारी वस्तू असेल, कळलं ना आपल्याला की बाजारामध्ये आज सगळ्यांना फुकट आंबे वाटत आहेत.
तिथपर्यंत जाणं हे सुद्धा प्रयत्न आहेत. तिथपर्यंत जावं लागतं. हे झालं भोगाच्या संबंधात. व्यावहारिक सत्तेमध्ये, प्रापंचिक सत्तेमध्ये प्रयत्न केल्याशिवाय प्रपंचातले भोग जर प्रयत्न न करता तुम्हाला मिळत नसतील तर मोक्ष फार दूरची गोष्ट आहे. मोक्ष म्हणजे फार लांबची गोष्ट आहे. तो प्राप्त होण्याकरता, तो मोक्ष मिळण्याकरता प्रयत्न म्हणजे काही साधी गोष्ट, हे काय बोलायची भाषा आहे? योगी, जपी, तपी, ध्यान करणारे, शरीराला झाडावर उलट टांगून घेणाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा तो परमात्मा कधी जात नाही. शरीराच्या पूर्ण अंगाचं पूर्ण शरीर झिजवून द्यावं लागतं, तर तो परमात्मा तरी प्राप्त होत नाही. त्याच्याने तो मोक्ष अनायासाने प्राप्त होत नाही. पण इथं यांचा प्रश्न मात्र असा आहे की आम्हाला भुक्ती मुक्ती प्रदम, भोग आणि मोक्ष देणारा असा कथाभाग सांगा, ज्याच्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावे लागू नयेत. आणि तुम्ही महामती आहात आणि तुम्हाला माहिती आहे की ते कोणतं साधन आहे, तर ते आम्हाला सांगा. ते आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. तत्वं ब्रूहि महाभाग येन सिद्ध्यन्ति मानवाः कलावपि परं त्वत्तो न विद्मः संशयच्छिदं कलावपि परं तत्तो न विद्मः संशयच्छिदं. या कलियुगामध्ये संशयाचं छेदन करणारा तुमच्यासारखा विद्वान आतापर्यंत झाला नाही. म्हणून हे महाभाग तत्वं, तेव्हा तुम्ही आम्हाला ते तत्व सांगा ज्याच्याने मनुष्य त्या सिद्धी प्राप्त करून घेईल, त्याला भोग आणि मोक्ष प्राप्त होईल, असं साधन तुम्ही आम्हाला सांगा. श्रोत्यांकडून एका वक्त्याला दिलेले हे विशेषण, एका वक्त्याला दिलेला हा मान, एका वक्त्याच्या विषयी श्रोत्याच्या अंतःकरणातली ही भूमिका, श्रोत्याच्या अंतःकरणातली वक्त्याविषयीची पूज्यता, पूज्यभाव, प्रेम ज्या वेळेला सांगणाऱ्या सूतांच्या लक्षात आला, ध्यानी आला, त्यावेळेला सूतांनी बोलायला सुरुवात केली. सूत उवाच साधु पृष्ठं महाभागा लोकानां हितकाम्यया सर्वशास्त्रस्य यत् सारं तद्वो वक्ष्याम्यशेषतः. सर्वशास्त्रस्य यत् सारं तद्वो वक्ष्याम्यशेषतः. सूत महर्षी म्हणतायत साधुपृष्ठम महाभा, हे भाग्यवान ऋषींनो, हे महाभागा, हे ऋषींनो, तुम्ही किती गोड प्रश्न विचारला, फार सुंदर प्रश्न तुम्ही मला विचारला. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे? सूतांनी सांगितलं लोकानां हितकाम्यया. हा प्रश्न तुम्ही तुमच्या पुरता मर्यादित ठेवलेला नाही. हा प्रश्न तुम्ही मर्यादित तुमच्या पुरता विचारलेला नसून जगाच्या हिताकरता, जगाच्या कल्याणाकरता, लोकांच्या कल्याणाकरता तुम्ही मला हा प्रश्न विचारला. भोग मोक्ष कोणत्या साधनाने मिळेल हा तुमच्या पुरता, कारण तुम्ही मुळात याच्या पलीकडचे आहात. भोग काय आणि मोक्ष काय अनायास तुम्हाला प्राप्त झालेलाच आहे. म्हणून कौतुक मला याचं करावंसं वाटतं. सूत महर्षी सांगतायत की तुमचा प्रश्न लोकानां हितकाम्य, लोकांच्या हिताकरता, लोक कल्याणाकरता, लोक कल्याणाच्या भावनेतून तुम्ही हा मला अत्यंत गोड प्रश्न विचारला. श्रोत्याच्या भूमिकेचा विचार करत असताना श्रोत्याची भूमिका काय असली पाहिजे वक्त्याच्या विषयी, किंवा एखाद्या साधक वृत्तीनं, साधक म्हणून आपण एखाद्या सद्गुरूकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेला साधकानं पुराणातून हे शिकलं पाहिजे
की सद्गुरूंच्या समोर जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते लोकांना हितकाम्य आहेत की नाही. स्वहितकाम्य सगळं जग प्रश्न विचारतं या साधूकडे जाऊन. स्वहितकाम्य प्रत्येक जण आज आपल्या सद्गुरूकडे जाऊन प्रश्न विचारतोय. स्वहितकाम्य प्रत्येक ठिकाणी दिसतोय. आज स्वार्थाच्या बाजारामध्ये प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याकरता प्रश्न विचारतोच आहे. हे कधी होईल, ते कधी होईल, ते कधी होईल, ते कधी होईल, हे मला मिळेल का, नोकरी लागेल का, अमुक होईल का, तमुक होईल का. पण याच बरोबर ज्या वेळेला मी त्या साधू पुरुषाकडे सद्गुरूकडे हे प्रश्न विचारणा करत जातो त्यावेळेला माझ्या अंतःकरणात ही एक भावना असली पाहिजे की हे प्रश्न सगळे मी माझ्या व्यष्टीकरता विचारतोय. आता मला समष्टीकरता सुद्धा काही प्रश्न यांना विचारले पाहिजे आणि तो समष्टीकरता प्रश्न ज्याला विचारता आला तो चांगला श्रोता होऊ शकतो. किंबहुना खऱ्या अर्थानं त्यानं श्रवण केलेलं आहे असं म्हणता येतं. पुराण त्याला कळालं, त्यानं पुराणाचं खऱ्या अर्थानं श्रवण केलं. म्हणून सर्वशास्त्रस्य यत् सारं तद्वो वक्ष्याम्यशेषतः. सगळ्या शास्त्राचं जे सार आहे ना, मंथुनी नवनीता, सगळ्याचं मंथन करून जे काढलेलं आहे ना ते सार मी तुम्हाला सांगतो अशेषतः. आता ते माझ्याजवळ काही शिल्लक ठेवत नाही, सगळं त्याचं सार तद्वो वक्ष्याम्य शेषतः मी तुम्हाला ते सांगतो. तावद गरजन्ति तीर्थानि पुराणानि व्रतानि च यावन्न श्रूयते सम्यक् देवी भागवतम नरै. काय म्हणले? समस्त तीर्थ, हो, सगळे पुराण, सगळे व्रत तोपर्यंत गर्जना करतात तोपर्यंत श्रेष्ठ आहे. कुठपर्यंत? सगळे तीर्थ, सगळे पुराण, सगळे व्रत तोपर्यंत गर्जना करताना सांगताना ठीक आहेत, जोपर्यंत यावन्न श्रूयते सम्यक् देवी भागवतं नरैः. जोपर्यंत मनुष्य देवी भागवताचं सम्यक रूपानं श्रवण करत नाही तोपर्यंत बाकीचे पुराण नुसते गर्जना करतात. सांगायचे काय यांना याच्यातून? जो प्रश्न विचारलाय ना की अनायासेन भुक्ती मुक्तीप्रदम, त्याचा उत्तर सांगताना सांगितले देवी भागवतम. देवी भागवत हे त्याचं उत्तर आहे. भोग आणि मोक्ष ह्या दोन्ही गोष्टी श्रीमद देवी भागवताच्या श्रवणानं प्राप्त होतात. हे जरी खरं असलं, हे जरी 100% मान्य असलं तरी त्याला शब्द, त्याला विशेषण, त्याला एक शब्द त्यांनी जोडला आहे. सम्यक देवी भागवतम यावन न श्रूयते नरैः. जोपर्यंत मनुष्य मात्राकडून, मनुष्य प्राण्याकडून व्यवस्थितपणे देवी भागवत ऐकल्या जात नाही तोपर्यंत त्याला हे भोग मोक्ष नाही प्राप्त. आता इथं सम्यक शब्दाचा अर्थ काय करायचा? सम्यक ऐकणं म्हणजे काय? चांगलं ऐकणं माहितीये. सम्यक शब्दाचा अर्थ श्रवण म्हणजे काय? आमचे गुरुजी आम्हाला असं प्रवचनातून नेहमी काही काही गोष्टी सांगत असतात. काल परवा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांनी शुश्रूषा शब्दाचे काही अर्थ सांगितले. तसं सम्यक या शब्दाचा, सम्यक श्रवण, सम्यक श्रूयते या शब्दाचा अर्थ काय करायचा?
चांगलं ऐकणं म्हणजे काय की 3 तास मांडी न हलवता बसणं म्हणजे चांगलं ऐकणं का? किंवा चांगलं ज्याला चांगली संस्कृत श्लोक म्हणता येतात, चांगले विनोद सांगता येतात, चांगल्या श्लोकांचं वाचन करता येतं, वेगवेगळे रागिणी गाता येतात, म्हणजे ते ऐकणं म्हणजे सम्यक ऐकणं आहे का? तर सम्यक या शब्दाचा, सम्यक श्रवण या शब्दाचा मी असा अर्थ करतो की कृती. सम्यक श्रवण शब्दाचा अर्थ आहे सम्यक कृती. श्रवण हे कृतीत जर उतरत नसेल तर श्रीमद भागवतात सांगितले श्रम येवही केवलम. ते केवळ श्रम आहेत 3-3, 4-4 तास एखाद्या महाराजांच्या, भागवतकाराच्या, प्रवचनकाराच्या, कीर्तनकाराच्या मंडपात ऐकायला बसणं म्हणजे श्रम एवही. श्रमच आहेत ते वाया आहे, ते व्यर्थ आहे, ते टर्फलासारखं, ते फेकून देण्यासारखं आहे. म्हणून सम्यक देवी भागवतम न श्रूयते, म्हणजे जोपर्यंत तो कृतीत ते आणत नाही तोपर्यंत अनायासेन भोग आणि मोक्ष नाही मिळू शकत त्याला. आणि म्हणून एकदा का याच्याविषयीची श्रद्धा निर्माण झाली, काय सांगावं तुम्हाला. सूत महर्षी सांगतात, बाबा देवी भागवतम तत्र पुराणम भोगमोक्षदम स्वयं तो श्रावयामास जनमे जय भूपतिम. ही जी देवी भागवत आहे ना, हो, हे भोग आणि मोक्ष देणार आहे. साक्षात या देवी भागवताचं श्रवण जनमेजय राजाने केलं होतं, भगवान वेदव्यासांनी सांगितलेलं होतं. भगवान वेदव्यासांनी जन्मेजयाला याचं श्रवण करविलं होतं. आणि त्यावेळेला पूर्वमस्य पिता राजा परीक्षित तक्षकाहिना संदष्टस्तस्य संशुद्ध्यै राज्ञा भागवतं श्रुतं. महाराज परीक्षितींना ज्या तक्षकाने चावा घेतला आणि त्यांना नरकात पडावं लागलं, पित्याच्या उद्धाराकरता राजा जन्मेजयानं नवभिर्दिवसैः श्रीमद वेदव्यासमुखाम्बुजात् त्रैलोक्यमातरं देवी पूजयित्वा विधानता. 9 दिवस अनशन व्रत करून, नियम पाळून भगवतीचं परम पावन चरित्र वेदव्यासांच्याकडून ऐकलं. भगवती जी ही या त्रैलोक्याची माता आहे, श्री जगदंबा, तिचं या जन्मेजयाने विधिपूर्वक पूजन केलं. आणि मग म्हणतात, नवाह यज्ञे संपूर्णे परीक्षिदपि भूपतिः दिव्यरूपधरो देव्या सालोक्यं तत्क्षणादगात्. नवाह यज्ञ ज्या वेळेला संपूर्ण झाला त्यावेळेला परीक्षिती महाराज जे होते ना, दिव्यरूपधरो देव्या सालोक्यं तत्क्षणादगात्. दिव्य देह धारण करून भगवतीच्या मणिद्वीपामध्ये, भगवतीच्या परम पावन स्थानामध्ये प्राप्त झाले. आणि मग पितुर्दिव्यांगतीं राजा विलोक्य जनमे जया
व्यासं मुनिं समभ्यर्च्य परामुदमवापः. आपल्या वडिलांची ही परम पावन दिव्य गती राजानं अवलोकली, पाहिली. व्यास महर्षींची पूजा केली आणि म्हणून सूत महर्षी सांगतायत शौनकादिकांना, अष्टादश पुराणानां मध्ये सर्वोत्तमं परं देवी भागवतं नाम धर्मकामार्थमोक्षदम्. या अष्टादश पुराणांमध्ये सर्वोत्तम श्रेष्ठ असं हे देवी भागवत नावाचं जे पुराण आहे ना ऋषींनो, हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून देणार आहे. मृत्यूच्या नंतरचा सुद्धा प्रवास सुखद करण्याकरता भारतीय तत्वज्ञानाने तुमच्या आमच्या करता एक ही फार मोठी व्यवस्था करून दिलेली आहे. मृत्यूच्या नंतरचा सुद्धा प्रवास सुखकर होतो. जिवंतपणीच्या प्रवासाकरता लागणारी साधन सामुग्री सुद्धा भारतीय तत्वज्ञानाने या धर्मग्रंथाने तुमच्या आमच्या करता दिली. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. ह्या लोकाचा व्यवहार सांभाळून सुद्धा मरेपर्यंत जगण्याकरता लागणार तत्वज्ञान या सगळ्या ग्रंथांनी तर दिलंच दिलं, पण त्यापेक्षा सुद्धा आमची संस्कृती, आमचं शास्त्र, आमचे ग्रंथ, आमच्या परंपरा अशा आम्हाला सांगतायत. इतिहास आम्हाला असं सांगतोय, घडलेल्या घटना आमच्याकडे लिखित स्वरूपात अशा आहेत की मृत्यू नंतरचा प्रवास सुद्धा जो कठीण आहे, जो दुःखकर आहे, जो वेदनादायी आहे, जो नरकात टाकणारा आहे, जो नरकात गेलेल्यांना सुद्धा उद्धरून नेणारा, नरकातून सुद्धा चांगल्या गतीकडे प्रवृत्त करणारा तो प्रवास कसा करावा, तो कसा होतो, याच्या संबंधातलं शास्त्र आमच्याकडे ऋषीमुनींनी सांगून ठेवले. मृत्यूच्या नंतर सुद्धा आणि जिवंतपणी सुद्धा जगण्याकरता लागणारे हे सगळे विचार आत्मसात करता आले पाहिजे. आपली वृत्ती काही वेळेला ही चार्वाकासारखी होत चालली आहे. यावत जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, या पद्धतीची आपली वृत्ती होत चालली आहे. कोणी पाहिले मृत्यूनंतरचं माणसं म्हणतात काय करायचे ते आता करून घ्या सगळं. निंद्य कर्मात प्रवृत्त होऊन, निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त होऊन मनुष्य नको त्या योनीला प्राप्त होतो. पण केवढी मोठी सूत आम्हाला या ग्रंथकारांनी देऊन ठेवली. बाबा असं जरी झालं तरी देवी भागवत असा ग्रंथ आहे की तो तुम्हाला मृत्यूच्या नंतरचा सुद्धा प्रवास सुखकर करून देतो. आता अडचण अशी आहे की तसा ऐकणारा जन्मेजय मुलगा पाहिजे. जिवंतपणी जो बापाला पाणी आणून देत नाही, जिवंतपणी जो हाक मारल्यानंतर ओला ओ देत नाही, तो जिवंतपणीच नरकात आहे. तो बाप मृत्यूच्या नंतर नरकातून तरुण नेण्याकरता तो काहीच करणार नाही, त्याला तेव्हाच कळून चुकलेलं असतं. जिवंतपणीच नरकात आहे, तिथंच काही त्याची संगती लागत नाही. असो म्हणून सूत महर्षी सांगतायत की हे उदाहरण घडलेलं आहे, हे हा दृष्टांत, हा इतिहास घडलेला आहे की परीक्षितींचा उद्धार झाला. मग हे शृण्वन्ति सदा भक्त्या
देव्या भागवती कथा तेषां सिद्धिर्न दूरस्था तस्मात् सेव्या सदा नृभिः तस्मात् सेव्या सदा नृभिः ये शृण्वन्ति सदा भक्त्या. सूत महर्षी सांगतात, बाबांनो, असं हे जे पवित्र पावन मृत्यूच्या नंतरचा सुद्धा प्रवास सुखकर करून देणारं अलौकिक अशा पद्धतीचं देवी भागवत कथानक जे आहे ना, हे देवी भागवत कथानक जे कोणी सदा भक्त्या शृण्वन्ति, नेहमी भक्तिपूर्वक श्रवण करतात. इथं सदा शब्द महत्वाचा आहे. सदा आहे पण भक्त्या नाही, उपयोग नाही. भक्तिशास्त्रामध्ये एकंदरीतच ज्यावेळेला परमार्थातच आपण ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला पहिलंच अंग सांगताना किंवा पहिलाच नियम सांगताना त्याने सांगितले भक्त्या. भक्ती महत्वाची. काल परवाच परमपूजनीय श्री गुरुजी तथा आमचे काही मित्र, आमचे अमोल महाराज नळेगावकर, आमचे सौरभ जोशी, आमचा हाच विषय या संबंधातला चालू होता. भक्ती काही वेगळी मानायची का मग, या संबंधातला तो विचार चालू होता. कोणतंही कर्म आनंदानं आणि प्रेमानं करणं हीच भक्ती आहे. ज्ञान सुद्धा, यज्ञ, याग म्हणजे हे कर्म सुद्धा किंवा योग सुद्धा, हे सगळे जे सांगितलेले मार्ग आहेत, हे काय उरकणे हा एक प्रकार असतो आणि आवडीनं करणं हा एक प्रकार असतो. हे सगळं आवडीनं करणं हेच एक भक्ती आहे. भक्ती वेगळं अंग असं नाही. असो, तो विषय पुढे पाहू. म्हणून सूत महर्षी सांगतात, ये शृण्वन्ति सदा भक्त्या देव्या भागवतीं कथा तेषां सिद्धिर्न दूरस्था तस्मात् सेव्या सदा नृभिः. ज्या त्या माणसाला सिद्धी दूर नाही, म्हणून नेहमी मनुष्यानं ही कथा ऐकावी. दिनमरदम ही या श्लोकात सूट दिली. तदर्थम वा मुहूर्तम क्षणमेव वा ये शृण्वन्ति नरा भक्त्या न तेषां दुर्गतिः क्वचित्. दिवसभर अर्धा दिवस, त्यातला अर्धा वेळ क्षणभर का होईना भक्तिपूर्वक ही श्री भगवतीची देवी कथा ऐकावी. तो वाईट गतीला जात नाही, त्याची दुर्गती होत नाही, असं प्रमाण सूत महर्षींनी या श्लोकात दिलं. मला सांगा, याच्यापेक्षा तुमच्या आमच्या करता अजून वेगळी सूट काय द्यावी? अट्टहास त्यांनी 9 दिवसाचाच केला असं नाही. त्यांनी अट्टहास त्यांचा असं तुम्ही मारून दडपून तुमच्या सगळ्या इच्छा मारून अगदी दार लावून ऐकलंच पाहिजे, ते वाचलंच पाहिजे, ते श्रवण केलंच पाहिजे असं कुठेही नाहीये शास्त्रात आपल्या. दिनमरधम तदर्थम वा मुहूर्तम क्षणमेव वा. आता ह्याच्यापेक्षा सूट काय द्यावी? पण नरा भक्त्या, भक्तीनं केलं पाहिजे. एक क्षण का होईना, मात्र त्यावेळेला
आपली 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 सगळी इंद्रियांचा विसर पडला पाहिजे आणि हे मन त्या कथेमध्ये त्या भगवतीकडे त्या त्या परांबेकडे लागलं पाहिजे. तर तो क्षण सुद्धा सुवर्णाचा होतो. सुवर्ण क्षण म्हणतात ना माणसं, तो क्षण सुद्धा सुवर्णाचा होऊन जातो. महती सांगत 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 पुढे सूत मोरी सांगतायत, सर्व यज्ञेषु तीर्थेषु सर्वदानेषु यत्फलम् सकृत् पुराण श्रवणात् तत्फलम् लभते नरा. सर्व यज्ञेषु, सगळे जे काही यज्ञ सांगितलेले आहेत कर्मकांडामध्ये मीमांसेमध्ये जे काही यज्ञ येतात, स्मार्त आहे, श्रौत आहे, सगळे यज्ञ आले, सगळे तीर्थ आले, सगळ्या प्रकारचे दान आले. याच्यातून जे फळ मनुष्याला प्राप्त होतं ना, सूत महर्षी म्हणतायत, तेच फळ एकदा सकृत पुराण श्रवणात, हे पुराण ऐकल्याने त्या मनुष्याला प्राप्त होतं. म्हणून मी आधीच सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये असं बोललो होतो, सदाचार विरहित जीवन आणि धर्म विरहित जीवन हे कलियुगामध्ये मनुष्याचं झालेलं आहे. काय या कलियुगामध्ये काय साधना करावी, काय करू नये, याच्याबद्दल सध्या द्विधा अवस्था प्रत्येकाच्याच अंतःकरणात आहे. रोज दिवस बदलतो, तारखा बदलतात, वार बदलतोय, आठवडा आहेत, महिना, वर्ष जात आहेत. नेमकं काय ते काही अजून काही लक्ष देत नाही करावं म्हणून मग देवी भागवतामध्ये सूत महर्षींनी असं म्हटलंय, अबांनो, कृतादो बहवो धर्माः कलौ धर्मस्तु केवलम् पुराण श्रवणादन्यो विद्यते नापरो नृणाम्. कृतादौ बहवो धर्माः, कृतादौ कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, या युगांमध्ये वेगवेगळे धर्म सांगितलेत मनुष्याच्या उद्धाराकरता, वेगवेगळे साधनं सांगितलेत उद्धाराकरता. पण आता हे कलियुग हे म्हणले. मग या कलियुगाचा धर्म काय तुमच्या आमच्या करता? कलौ धर्मस्तु केवलम्. कोणता धर्म? पुराण श्रवणात अन्यः विद्यते नापरो. पुराण श्रवणा व्यतिरिक्त दुसरा कलियुगात धर्म नाही. पुराण ऐकणं हाच कलियुगामध्ये धर्म आहे. करोतु तपाधी साधने कोणी साधो गोरांजने आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. तुकोबाराय म्हणतात, कोणी उलट टांगून घेऊ द्या, कोणी एका पायावर उभं राहू द्या, अनेक प्रकारचे कोणी काही काही साधनं करू द्यात, पण आम्ही मात्र करू हरी कथा हे साधन आम्ही निवडले. श्रवणाचं साधन आम्ही निवडले. संत महात्म्यांनी सांगितलं आणि सूत महर्षी तेच सांगतायत की पुराण श्रवणा व्यतिरिक्त दुसरा कलियुगात धर्म नाही. ना पुरो विद्यते ना. आणि म्हणून धर्माचार विरहित जीवन ह्या कलियुगात मनुष्याचं झालेलं आहे. अल्पायुष्य मनुष्याचा या कलियुगामध्ये प्राण आहे. अल्पायुष्य या मनुष्याला कलियुगात आहे. म्हणून व्यासो हिताय विदधे पुराणाख्यम सुधारसम.
म्हणून व्यास महर्षींनी तुमच्या माझ्या हिताकरता या पुराणांचं लिखाण केले, पुराणांवर प्रवचन केले, पुराण सांगितले. पुराणांचं प्रयोजन जर काही असेल तर धर्माचार विहित अशा पद्धतीचं जे जगतायत अशा कलियुगातल्या लोकांकरता, आणि हे अल्पायुष्य जे कलियुगातलं आयुर्मर्यादा सांगितली आहे यांच्या करता व्यास महर्षींनी दिव्य दृष्टीनं ते हे सगळं अवलोकलं आणि आपल्याकरता याची ही निर्मिती केली. काय सांगावं अजून? सुधाम पिबन एकन एव नरस्या अजरामरः देव्या कथामृतं कुर्यात् कुलमेवाजरामरं. भलेही म्हणले या कलियुगामध्ये एखाद्याला अमृत मिळालं, त्यानं अमृत प्राप्ती करता प्रयत्न केले आणि अमृत त्याला मिळालं, काय होईल? सुधाम पिबन एक एव नरः स्यात् अजरामरः. अमृत मिळेल, तो अमृत पिऊन फक्त तोच अमर होईल, पिणारा. श्रीमद देवी भागवत जो कोणी ऐकेल ना, हे सुद्धा अमृतच आहे, कथामृत आहे. भगवतीचं कथामृत आहे. भगवतीचं काय, भगवंताचं काय. आणि म्हणून गोपिकेंनी या कथामृताबद्दल बोलताना गोपी गीतामध्ये गोड भाव व्यक्त केला. तव कथामृतं तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहम् श्रवणमङ्गलम् श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. भगवतीचं काय, भगवंताचं काय? तव कथामृतं तप्त जीवनम. पाहून घ्या आपण मुळात गोपीगीतातला हा श्लोक. हे कथामृत आहे. स्वर्गातलं अमृत प्राप्त व्हावं, ते प्यावन, पिणाऱ्याला एखाद्याला उद्धार त्याचा करून टाकावा. पण देव्या कथामृतम कुर्यात. पण हे भगवतीचं कथामृत असं आहे म्हणतात. कुलमेवा जरामरम. हे कुळाला सुद्धा पवित्र करून टाकणार आहे. हे कुळाला सुद्धा पुनीत करून टाकतं. बरं 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 म्हणले, मग काय काय गोड सांगताय हो तुम्ही की देवी भागवत हे कुळाला पवित्र करतं. बरं मग केव्हा ऐकावं ते आता सांगा तरी लवकर. मासाना नियमो नात्र दिवानां नियमोऽपि न सदा सेव्यं देवी भागवतं नरैः. ताबडतोब सुतांनी उत्तर दिलं, मासाना नियमो नात्र. याला महिन्याचा नियम नाही, दिवसाचा नियम नाही. मग अमावस्येचे दिवस मनात वाटलं की देवी भागवत ऐकावं, वाचावं, घ्या पोथी. सदा सेव्यम. व्यतिपाते काही आवश्यकता नाही पाहिजे. सदा सेव्यम. काळ देश काही 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 तिथी नक्षत्र काही बंधन नाही. देवी भागवतम नरैः. त्यातले त्यात कामनिक अनुष्ठानाच्या संबंधात विचार करत असताना किंवा अजून विशेष रूपानं अधिक फळाच्या प्राप्तीचा विचार करत असताना सूत महर्षी पुढे असं म्हणतात. अश्विने मधुमासेवा तपोमासे शुचो तथा चतुर्षु नवरात्रेषु विशेषा फलदायकम. त्यातले त्यात अधिक फळाच्या प्राप्ती करता, कामने करता, काही विशेष कामने करता जे भगवतीचे 4 नवरात्र सांगितलेले आहेत ना आपल्याकडे, किंवा आपल्याकडे 4 नवरात्राची जी संकल्पना केलेली आहे. अश्विन नवरात्र,
चैत्र नवरात्र, माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र. या 4 नवरात्रात विशेष करून विशेष फलप्राप्ती या देवी भागवताच्या श्रवणाने मनुष्याला होते. तुमच्या माझ्या महद्भाग्यानं काही का असना या आषाढ महिन्याच्या निमित्तानं हे श्री भगवतीचं चरित्र गुणानुवाद आपल्याला करायला मिळतोय. अतः नवाः यज्ञोऽयं सर्वस्मा पुण्यकर्मणः फलादिकप्रदानेन प्रोक्तः पुण्यपदो नृणाम्. म्हणून हा श्रीमद्देवी भागवताचा नवाः यज्ञ मनुष्यानं करावा, ऐकावा. हा पुण्यकर्माला, या पुण्यकर्माला, या श्रवणाला हा फलदायक होणारा असून या कथेकडे प्रवृत्त व्हावं. आता पुढे 1-2 श्लोकामध्ये 9 दिवस चालणाऱ्या या नवाह यज्ञामध्ये कुणाकुणाचा उद्धार या देवी भागवताच्या श्रवणाने होतो या संबंधातला विचार आलेला आहे. देवी भागवताची कथा ही नवाह यज्ञ म्हणून 9 दिवसाची सांगितलेली आहे. श्रीमद भागवताची कथा आपण 7 दिवसाची म्हणून प्रसिद्ध आहे आपल्याकडे. जे शाक्त उपासक आहेत, शक्तीचे उपासक जे आहेत, भगवतीचं आराधना करणारे जे आहेत, त्यात 9 या संख्येला अनन्य अशा पद्धतीचं महत्व आहे. पूर्ण संख्या 9 म्हणून सांगितली जाते. 9 ही अत्यंत शाक्त परंपरेमध्ये महत्वाची अशा पद्धतीची संख्या आहे. तर या संबंधानं 9 दिवस चालणाऱ्या या पवित्र यज्ञामध्ये जे अश्विन, चैत्र, माघ, आषाढ जे देवी भागवतासाठी विशेष फलदायी मास सांगितलेले आहेत श्रवणाकरता नवरात्र पद्धतीनं, त्यात ही कथा कुणाकुणाचा उद्धार करते असाच श्लोक, असेच अर्थाचे काही श्लोक श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या संबंधात विचार करत असताना आलेले आहेत. आपण ते सुद्धा कधी पाहून घेऊ शकता. ये दुर्हृदा पापरता विमूढा मित्रद्रोहो वेद विनिंदकाश्च हिंसारता नास्तिक मार्गसक्ता नवाह यज्ञेन पुनन्ति ते कलौ. मी कथेच्या निमित्तानं सांगत असतो, या श्लोकांकडे पाहत असताना, या ग्रंथाकडे पाहत असताना, या कथेकडे पाहत असताना, कोणत्याही कथेकडे, अगदी भागवत कथा, रामकथा, गणेश कथा, देवी भागवत कथा, गुरुचरित्र, कोणतीही कथा आपण पाहत असताना, या कथेकडे पाहत असताना ही कथा म्हणजे आरसा आहे असं समजून पाहत जा. आणि या आरशामध्ये तुम्हा आम्हाला आमचं प्रतिबिंब पाहायचंय. मग आमच्या कपाळाला कुठं, आमच्या गालाला कुठं, आमच्या अंगावर कुठं काळा डाग लागलेला आहे का, कुठं काही घाम आलेला आहे का, कुठं काही आलंय का, हे आपण आरशात पाहिल्यानंतर आमचा चेहरा जसा स्वच्छ करतो. बाहेर जायचंय आपल्याला कुठं तयार होऊन, मग ती तयारीची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे, मला आता ती सांगायची नाही. आपण लगेच
स्वच्छ होतो आणि पहिल्यांदा आरशासमोर जातो. पावडर लावणे आहे, भांग पाडणे आहे, ते केसाची ठेवण आहे, मग ते गंध व्यवस्थित लावणं आहे. हे सगळं जे आरशात पाहून करणं चाललंय ना, हे फक्त मी बाहेर गेल्यानंतर चांगलं दिसावं, ज्यांच्याकडे मी चाललोय त्यांनी मला काही नावं ठेवू नयेत याकरता. या जीवाला सुद्धा परमतत्वाकडे, भगवान त्या आत्म्याकडे, त्या परब्रह्म तत्वाकडे जायचंय. मग ते जाण्याकरता आरशात पाहिलं पाहिजे कुठं घाण लागली का. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार म्हणजेच घाण आहेत. आणि मग या विकारांना स्वच्छ करण्याकरता, आपलं प्रतिबिंब पाहण्याकरता लागणारा आरसा म्हणजे हे पुराण कथा आहेत, हे ग्रंथ आहेत. या ग्रंथाकडे या भावनेनं पाहिलं पाहिजे. या ग्रंथाकडे पाहणाऱ्याची दृष्टी सुद्धा चांगली असली पाहिजे, तर या आरशात चांगलं दिसू शकतं. पाहणाऱ्याची दृष्टी जर निर्मळ नसेल, पाहणाऱ्याच्या दृष्टीत जर दोष असतील, तर आरसा चांगला असून सुद्धा आरोप आरशावर केला जातो, त्याच्या स्वतःच्यावर तो हा आरोप घेत नसतो. सगळे ग्रंथ हे तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला सांगतात, तुम्हाला दर्शवतात. तुम्ही त्यात फक्त आपलं प्रतिबिंब पाहायचंय. आणि मग यात आपण कुठं सम्मिलित होतो का, आपला कुठं नंबर लागतो का, हे पाहायचंय. तुम्ही का सांगतो हे पुढेचे जे श्लोक आहेत देवी भागवतामधले, की नवाह यज्ञ केल्याने देवी भागवत कुणाकुणाचा उद्धार करतं, या संबंधातली पार्श्वभूमी सूत महर्षींनी सांगितलेली आहे. क्षमस्व. ये दुर्हृदा पापरता विमूढा मित्रद्रोहो वेद विनिंदकाश्च हिंसारता नास्तिक मार्गसक्ता नवाह यज्ञेन पुनंती ते कलो. एक व्यास महर्षी म्हणतात, कलुषित हृदय ज्यांचं झालेलं आहे, ते पापी, मूर्ख, मित्रद्रोह करणारे, वेदाची निंदा करणारे, आवडीनं हिंसा करणारे, नास्तिक मार्गाचं अनुसरण करणारे, हे सगळे जे आता मी सांगितलेले आहेत ना लोक, हे जरी देवी भागवत ऐकायला आले 9 दिवस, यांनी जर ऐकलं, नवाहा यज्ञ पूर्ण जर केला, तर भगवतीच्या कृपा आशीर्वादानं भगवती त्यांचा सुद्धा उद्धार करते. आज कलुषित हृदय झालंय प्रत्येकाचं, प्रत्येकाच्या विषयीच गढूळ हृदय झालं. मित्रद्रोह आज वाढलाय. लोक आवडीनं हिंसा करायला येतं, पाप आवडीनं करायला लागले. तर नास्तिक मार्गाचा स्वीकार जास्तीत जास्त सध्या आपल्याला वाढलेला दिसतोय. परंपरा मोडीत लोक काढायला लागले. वेदशास्त्र बोधित, स्मृतीशास्त्र बोधित ज्या काही परंपरा आहेत, त्या आता आम्हाला नको आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत हे सांगण्याकरता काही संप्रदाय नव्याने निर्माण या भारतभूमध्ये आता काही वर्षात झाले आहेत. पण सत्य सनातन वैदिक संस्कृती ज्या तत्वावर आतापर्यंत आलेली आहे, अशा तत्वाचा विमोड करून भलतच तत्व जे स्वीकारतात, म्हणजे नास्तिक तत्वावर जे चालायला लागलेले आहेत, अशांचा सुद्धा उद्धार करण्याचं दायित्व या पुराणाने घेतलेलं आहे. नास्तिक मार्ग सत्य, हिंसारता, हिंसा करणारे सुद्धा, आवडीनं हिंसा करणारे सुद्धा, वेद विनिंदकाश्च,
वेदाची निंदा करणारे सुद्धा. म्हणून मनुस्मृतीमध्ये नास्तिक कुणाला म्हणावं या संबंधातला विचार ज्यावेळेला आला त्यावेळेला एखादा देवाला मानतो की मानत नाही याच्यावरून त्याची नास्तिकतेची किंवा आस्तिकतेची व्याख्या म्हणून केलेली नाहीये. नीट ऐका. भलाही देवाला मानत नसेल म्हणून त्याला नास्तिक म्हणत नाहीये, पण म्हणू असं म्हणतो की नास्तिको वेद निंदक, जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे. चार्वाक हा नास्तिकांच्या पंक्तीतला आहे आणि त्याच्यापासूनच पुढे त्याची प्रजावळ निर्माण व्हायला लागली. हळूहळू त्याची कास धरणारे काही तथाकथित बुद्धिवादी आपल्या या संप्रदायात, आपल्या या भारतभूमध्ये जन्माला यायला लागले की त्यांना वेद मान्य नाहीत, त्यांना शास्त्र मान्य नाहीत, त्यांना पुराण मान्य नाहीत, त्यांना स्मृती मान्य नाहीत, त्यांना कुठलंच सत्शास्त्रच मान्य नाहीये. हे तथाकथित लोकांचं आहे असं सांगतात काही लोक. पुराणांतर्गत मी असं वाचलं, प्रायश्चित्तचा विचार करताना काही ग्रंथामध्ये, काही स्मृतींमध्ये, काही पुराणांमध्ये वाचण्यात असं आलं की सगळ्या पापांना प्रायश्चित्त पुराणांनी, स्मृती ग्रंथांनी, शास्त्रकारांनी सांगितलं, पण वेद निंदा करणाऱ्याला मात्र प्रायश्चित्त दिलेलं नाहीये. तुकोबारायांची भाषा तर फार ती आपल्या जिभेनं सुद्धा आपण बोलू सुद्धा शकत नाहीत अशा पद्धतीचे. वेद बाह्य बोलणाऱ्या माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये अशा निषेधात्मक शब्दात महाराजांनी अभंगाची काही रचना केलेल्या आहेत. मी आता त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही, पण भगवतीची कृपा अशी आहे, भगवतीची दया अशी आहे, भगवतीच कृपाळू अशी आहे महाराज की इथं त्यांनी स्पष्ट सांगितले सूत महर्षींनी की हरकत नाही, एखादा जर असेल तर अशाचा सुद्धा उद्धार श्रीदेवी भागवताच्या नवान्न श्रवणाने होतो. परस्वदाराहरणे तिलुब्धा ये वै नरा कल्मषभार भाजा गोदेवता ब्राह्मण भक्तिहीना नवाह यज्ञेन पुनन्ति ते कलो नवाह यज्ञेन पुनन्ति ते कलो. काय सांगितलं दुसऱ्या श्लोक? परस्वदाराहरणे तिलुब्धा, दुसऱ्यांच्या स्त्रियांचं जे हरण करते. ये वै नरा कल्मष भार भाजा, जे पापाने दबल्या गेलेले आहेत, गाय, देवता, ब्राह्मण यांची जन्मात कधी यांनी पूजा केली नाही, भक्ती केली नाही, यांना कधी काही दिलं नाही, अशांचा सुद्धा उद्धार नवान्न देवी भागवताच्या श्रवणाने होतो. म्हणून सूत महर्षी हात जोडून सांगतायत, तपोभिरुग्रई व्रत तीर्थ सेवनै दानेरनेकैर्नियमैश्च हुतोजपै यञ्च फलं न लभ्यते नवाह यज्ञेन तदाप्यते नृणाम्. उग्र तप करून, व्रत करून, तीर्थ करून, दान करून, अनेक नियमांचं पालन करून, यज्ञ करून, जप करून जे फल मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही, याचा अर्थ ते निरर्थक आहे असं म्हणायचं नाहीये, पण या सगळ्या साधनांचं फळ नवाह यज्ञेन तदाप्यते नृणाम्. या नवाह यज्ञाच्या श्रवणाने, नवाह यज्ञाच्या पारायणाने, नवाह यज्ञाच्या अनुष्ठानाने, उग्र तपाचं, उग्र तीर्थव्रताधिक सेवनाचं जे फळ प्राप्त व्हायला पाहिजे ते फळ ह्याच्याने सुद्धा होतं. हे सांगण्याकरता प्रवृत्ती आहे. न तथा न गंगा न गया न काशी न नैमिषन्नो मथुरा न पुष्करम पुनाति सद्यो बदरी वनन्नो यता हि देवी
मख एष विप्रा. ब्राह्मणांनो, गंगा, गया, काशी, नैमिषारण्य, मथुरा, पुष्करादी क्षेत्र, असे काही जे पुष्कळ क्षेत्र जे सांगितलेले आहेत ना, बद्रीनाथ सारखं जे क्षेत्र सांगितले ना, जे मनुष्याला पवित्र करणारे आहेत, काय सांगावं तुम्हाला. पुन्हा ती सद्यो यथा ही देवी मख एष विप्रा. पण हा देवीचा जो यज्ञ आहे, नवान्न जो यज्ञ आहे, तो सुद्धा गंगे, गया, काशी, नैमिष्य, बद्रीनाथच्या ठिकाणी गेल्यानंतर जे फळ मिळतं त्याच फलाची प्राप्ती या देवी मखाने मिळते. आणि म्हणून अतो भागवतं देव्याः पुराणं परतः परं धर्मार्थकाममोक्षाणां उत्तमं साधनं मतं. म्हणून असं हे भगवतीचं देवी भागवत जे आहे ना, धर्मार्थ काम मोक्षाची प्राप्ती करून देणारं उत्तमोत्तम अशा पद्धतीचं साधन आहे. असं हे देवी भागवत मोठ्या भक्तीनं श्रवण करावं. मग त्याच्या संबंधामध्ये काही आचार विचारही पुढे सांगितलेले आहेत. अपुत्रो लभते पुत्रम, दरिद्रो धनवान भवेत, रोगी रोगात प्रमुच्येत, श्रुत्वा भागवतामृतम. खूप फलश्रुती मोठी आहे, वेळेच्या अभावी मी पूर्ण सांगत नाही. पण असं सांगितलंय, अपुत्रो लभते पुत्रम. ज्याला पुत्राची प्राप्ती पाहिजे त्याला पुत्र मिळतो, दरिद्री मनुष्य धनवान होतो, रोगी मनुष्य रोगातून मुक्त होतो. कशाने? श्रुत्वा भागवतामृतम. काय सांगावं? श्रवणात वसुदेवोस्य प्रसेनान्वेषणे गतम, चिरायितं प्रियं पुत्रं कृष्णं लब्ध्वा ममोदः. साक्षात भगवान वासुदेव यांचे वडील वसुदेव महाराजांनी आपल्या पुत्राकरता, त्याच्या शोधाकरता, जो पुत्र प्रसेनाच्या शोधाकरता गेलेला होता, जो खूप दिवस झाले आला नव्हता, त्याच्या प्राप्तीकरता या देवी भागवताचं आराधन केलं होतं. असं हे देवी भागवत ज्यांच्या घरी पूजल्या जातं. पूजितं यद्गृहे नित्यं श्री भागवत पुस्तकं, तद्गृहं तीर्थभूतं हि वसतां पापनाशकं, वसतां पापनाशकं. ज्यांच्या घरी या श्रीमद देवी भागवताच्या या ग्रंथाची पूजा होते, अर्चन होतं या ग्रंथाचं, ते घर घर न राहता तद्गृहं तीर्थभूतं हि, ते तीर्थ होऊन जातं म्हणे. आणि मग तिथं पाप राहत नाही, पाप तिथं अजिबात फिरकत सुद्धा नाही. अष्टम्यां वा चतुर्दश्यां नवम्यां भक्ति संयुता, यः पठेत् शृणुयात् वापि ससिद्धिं लभते पराम. अष्टमी, चतुर्दशी, नवमीच्या दिवशी जो भक्तिपूर्वक याचं श्रवण करतो, पठण करतो, त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. असं हे देवी भागवताचं महात्म्य. जो कोणी याचा पाठ करतो तो वेदांमध्ये अग्रगणी होतो. क्षत्रिय जो असेल तो राजा होतो, वैश्य हा धनाने संपन्न होतो, आणि उत्तम कुळाची प्राप्ती शूद्राला होते. असं या देवी भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे. हे देवी भागवताचं महात्म्य जे आपण आज पाहिलं पहिल्या अध्यायात, हे स्कंद पुराणांतर्गत मानसखंडामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ऋषींनी याच कथेच्या अनुषंगानं
सूत महर्षींना असा प्रश्न विचारला की महाराज, आपण असं म्हणालात की वसुदेवांनी वासुदेवाच्या प्राप्तीकरता म्हणजे भगवान गोपालकृष्णांच्या प्राप्तीकरता या श्री देवी भागवताच्या कथेचं चिंतन नवाह पद्धतीनं केलं होतं. नवाह यज्ञ त्यांनी केला होता. त्यांनी का केला, त्यांना काय आवश्यकता वाटली, म्हणजे भगवान गोपालकृष्ण नेमके कुठं गेले होते, तो सगळा पूर्ण कथाभाग तुम्ही आम्हाला सांगा. वसुदेवो महाभागः कथम पुत्रम अवाप्तवान प्रसेनः कुत्र कृष्णेन धर्मतान विहृत कथम, असा तुम्ही सगळा तो कथाभाग आम्हाला सांगा अशी प्रार्थना शौनकादिक ऋषींनी सूत महर्षींकडे केलेली आहे. त्या संबंधातला विचार आपण आपल्या वेळेनुसार उद्या जमेल तसं करण्याचा प्रयत्न करू. आजची झालेली ही श्री देवी भागवताची महात्म्यातल्या पहिल्या अध्यायाची सेवा ही माझ्या वाणीची श्री भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीच्या चरणाशी तथा कुलदेवता श्री लक्ष्मी मोहिनीराज देवतेच्या चरणारविंदाशी मी सद्गुरूंच्या चरणारविंदाशी ही सेवा समर्पित करतो. सांगण्याच्या ओघात एखाद दुसरा शब्द जर काही वेडावाकडा गेला असेल त्याच्याबद्दल मी खरोखर क्षमा मागतो. भगवतीचंच ही कृपा आहे की भगवती आपल्या वाणीद्वारे अशा पद्धतीची ही सेवा करून घेते. मत्समपातकी नास्ति पापगणी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. अंबा माता की जय.